नेहाने आज कपाट आवरायला घेतलं. नुकतेच शोभाचे लग्न झाले होते. सर्व पाहुणे मंडळी गेल्यावर तिने घर आवरले आणि आता कपाट आवरत होते. साफसफाई करताना कपाटाच्या कोपऱ्यातून एक कागद खाली पडला. तिने तो उचलला. ते मॅरेज सर्टिफिकेट होते. नेहा देसाई विथ नेहा देसाई. होय, मीच नेहा, बाबांची परी, आईचं पिल्लू आणि भावाची लाडकी बहीण. किती लाडकी होती मी आई बाबांची. आईची तर फारच. कुठली वस्तू मागितली आणि ती मिळाली नाही असं कधी होत नसे. बाबा नेहमी म्हणायचे, अगं इतका लाड बरा नव्हे, ती वाया जायची तुझ्या लाडाने. ती पण आईचं आपलं नेहमीचंच. अहो लहान आहे. आईला आई नव्हती म्हणून तिच्या इच्छा पूर्ण झाल्या नव्हत्या, म्हणून ती माझ्या बाबतीत खूप हळवी होती. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे परिस्थिती बऱ्यापैकी होती. आमचं एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं, परंतु माझे लाड मात्र श्रीमंताच्या मुलीसारखे होते. आई किती फ्रॉक घ्यायची माझ्यासाठी. मला आत्ताही आठवतं, लहान असताना एकदा टी व्हीमध्ये परीचा ड्रेस बघितला आणि मी हट्ट केला की मला असाच फ्रॉक हवा. आईने सगळं मार्केट पालतं घातलं आणि थोडाफार जुळता मिळता फ्रॉक आणलाच. मग फ्रॉकवर मुकुट आणि परीची छडी हवीच की. ते काही छोट्या शहरात मिळाली नाही. मग आईने टिकल्या, फेविकॉल असं काही विकत आणून स्वतः तयार केलं सगळं. तसं आईला भरतकाम विणकाम छान यायचं. आणि हो, खास स्टुडिओत जाऊन फोटो काढला होता परीच्या ड्रेसमधील. कारण तेव्हा मोबाईल नव्हते. मी दिसायला सुंदर, सजण्या नटण्याची भारी हौस, ज्वेलरी, ड्रेसेस, मॅचिंग याची खूप हौस. मला टापटीप राहणं खूप आवडायचं. अभ्यासात मात्र जेमतेम. कधीही बघा एकदम तयार असायची. असं वाटायचं कुठे फिरायला चालली की काय. त्यासाठी खास मी ब्युटी पार्लरचा कोर्स करून घेतला होता. माझी मावशी माझ्याच एरियात राहत होती. मी मावशीकडे नेहमी जायची. तिथे माझ्या मावस भावाचा एक मित्र यायचा. तो दिसायला रुबाबदार होता. मी त्याला दादा म्हणायची. नेहमी आमची थट्टा मस्करी सुरू राहायची. मी तेव्हा 10वीत होती. गंमत जम्मत थट्टा मस्करी करता करता मला तो आवडू लागला होता. प्रेम होतं की आकर्षण हे कळायचे ते वय नव्हते. पण त्याला एक दिवस जरी भेटले नाही तर अस्वस्थ वाटायचं. जवळच त्याचं दुकान होतं. या ना त्या निमित्ताने त्याच्या दुकानात जाऊ लागली. वस्तू देण्याच्या बहाण्याने तो स्पर्श करू लागला. मला तो स्पर्श हवा हवासा वाटू लागला. आमच्या गाठी भेटी वाढल्या. मी नेहमी त्याला भेटायला मावशीकडे जायची. तो माझ्या भावाचा मित्र, वयाने बराच मोठा, आणि मी त्याला दादा म्हणायचे. त्यामुळे कुणाला आमच्या प्रेमाबद्दल शंका आली नाही. मी त्याच्यासाठी वेडी झाली होती. त्याच्यासोबत फिरायला जाऊ लागले. त्याला भेटायसाठी वारंवार मावशीकडे येऊ लागले. आईला वाटायचं मावशीकडे तर जाते, त्यामुळे तिने पण कधी मनाई केली नाही. मावशीच्या बहाण्याने मी त्याला भेटायला जाऊ लागले. त्याच्या गाडीवर मागे बसून त्याला घट्ट मिठी मारून बसलं की मी जगातील सर्वात सुखी मुलगी वाटायची. तो प्रवास संपूच नये असं वाटायचं. त्याने काय जादू केली होती कोण जाणे, पण मी माझी राहिलीच नव्हते. मी मनाने पुरती त्याची झाली होती. तो शरीराने पण मला आपलं करायला बघत होता, पण मी ठाम सांगितलं की लग्न झाल्याशिवाय नाही. तो माझ्यावर लग्नासाठी दबाव आणू लागला. लग्न तर मलाही करायचं होतं, परंतु मी कायद्यानुसार अज्ञान होते. आणि तसंही जाती व्यवस्थेच्या फेऱ्यात अडकलेल्या माझ्या आईवडिलांना कडून लग्नाला संमती मिळणे शक्यच नव्हते. त्यामुळे लग्न करायचे तर घरून पळून जाणे हाच एक मार्ग होता. जशी 18 वर्षाची झाली तशी मी त्याच्यासोबत पळून गेले आणि त्याच्या 2-4 मित्राच्या उपस्थितीत लग्न केले. लग्न होऊन त्याच्या घरी आले आणि मी खाटकन स्वप्नातून जागे झाले. त्याचे छोटेसे घर आणि घरात 10 माणसं. त्याच्या घरी तो सगळ्यात मोठा होता. त्याला 8 भावंडे आणि आई बाबा. घर तसे बरे होते, पण एवढ्या लोकांना कमीच पडत होते. माहेरच्यापेक्षा वातावरण फार वेगळे होते. 2 दिवसाआड नॉनव्हेज. तो नॉनव्हेजचा वास
मला असह्य व्हायचा, मला मळमळायला व्हायचे. कधी अंड न बनवलेली मी रोज मटण बनवावं लागे. दुसरी भाजी पण बनत नसे. कित्येक दिवस मी तिखट मीठ पोळी जेवायची. नंतर फक्त भाजीतील रस्सा घ्यायची आणि हळूहळू नॉनव्हेज पण खायला लागले. त्याने मला घरात आणून ठेवले होते. दिवसभर मी काय करते, कसे राहते याच्याशी त्याला काही घेणे देणे नसायचे. रांदावाडा उष्टी काढा एवढेच माझे जीवन झाले होते. बाहेर निघणे बंद झाले होते. तो मला कधीच कुठे बाहेर नेत नव्हता आणि मी पळून येऊन समाजाच्या विरुद्ध जाऊन लग्न केले होते. त्यामुळे बाहेर निघण्याची हिंमत नव्हती. एकदा बाहेर गेले होते तर लोकांच्या नजरेचा सामना करण्याची हिंमत नव्हती. लोक कुजबुजू करायचे, आईवडिलांचा उद्गार करायचे. त्यामुळे मीही बाहेर निघणं टाळू लागली. पिंजऱ्यात बंदिस्त झाल्यासारखं वाटत होतं. किचन ते बेडरूम एवढाच माझा वावर होता. हॉलमध्ये यायला पण मनाई होती, कारण त्यांच्याकडे स्त्रिया हॉलमध्ये पुरुषात बसत नसत. तो दिवसभर बाहेर राहायचा, रात्री उशिरा घरी यायचा. आता तो गरजेपुरता जवळ येत होता. मनात यायचं की हाच का तो ज्याच्यावर आपण प्रेम केले होते. असं वाटायचं इथून पळून जावं, पण जाणार कुठे. माहेरचे दरवाजे कायमची बंद झाली होती. शिक्षण अर्धवट सोडले होते, त्यामुळे काही प्रश्न मिळणे कठीण. जगात एकट्या निराश्रीर, त्यातल्या त्यात पळून गेलेल्या मुलीचा निभाव लागणे कठीण होते. आत्महत्येचे विचार मनात यायचे, पण तेवढी हिंमत होत नव्हती. आलिया भोगासी असावे सादर, अशी माझी अवस्था झाली होती. त्याचा माझ्यामधील इंटरेस्ट संपला होता. आता त्याची वेगवेगळी प्रेम प्रकरणे कानावर येऊ लागली. एका विलक्षण दडपणाखाली मी जगत होते आणि त्याला काही विचारायची सोय नव्हती. विचारायचा प्रयत्न केला तर तो म्हणायचा, तुला सर्व मिळतंय ना, मग तुला माझ्या इतर गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही. त्याला म्हणावंसे वाटे, खायला प्यायला मिळत नव्हते म्हणून तुझ्यासोबत आले का. अन्न वस्त्र निवारा या व्यतिरिक्तही माणसाच्या काही गरजा असतात. त्याला मात्र आपण काही चुकीचे वागतो असं बिलकुल वाटत नव्हतं. आपण हिच्या गरजा पूर्ण करतो म्हणजे नवऱ्याचे कर्तव्य संपले. तुरुंगातील कैद्यासारखी माझी अवस्था झाली होती. कैद्यांची तरी सुटका होण्याची शक्यता असते, पण मला तर आजीवन तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, कारण माझा गुन्हाही तसाच गंभीर होता. मी एका चुकीच्या माणसावर आंधळं प्रेम केलं होतं. जीवापाड प्रेम करणाऱ्या आईबापांना दुखावलं होतं. आणि अचानक एक दिवस तो एका मुलीला घेऊन आला आणि म्हणाला, नेहा ही माझी दुसरी बायको, तुम्ही दोघी बहिणीसारखं राहायचं. हे सांगताना त्याच्या आवाजात जरब होती. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्या मुलीकडे पाहिलं. अरे, ही तर रोहिणी, त्याची मानलेली बहीण, मागच्या रक्षाबंधनाला राखी बांधायला आलेली. मला रोहिणीचा खूप राग आला. असं भावाशी पण कुणी लग्न करतात का. मनात विचार आला की मी पण तर तेच केले. मी पण त्याला दादाच म्हणायचे. थोड्या वेळात राग नाहीसा झाला. मला तिची दया आली आणि फार वाईट वाटले. मी प्रेम केले तेव्हा मी खूप लहान होते. प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातील फरक कळत नव्हता. असं वाटलं की रोहिणीच्या 2 थोबाडीत द्याव्या. जी चुकीची शिक्षा मी भोगत होती ती चूक परत रोहिणीने केली होती. मला कळत नव्हते की या एवढ्या परिपक्व मुलींनी अशा बायको असलेल्या माणसाशी का लग्न करावं. तो होताच तसा, बोलणं इतकं गोड की कुणीही मुलगी त्याच्या जाळ्यात सहजपणे अडकायची. तेव्हा पण त्याचा वर किती मुली प्रेम करायच्या आणि तो आपल्यावर प्रेम करतो म्हणजे आपण किती खास, असं मला वाटायचं. रोहिणी अप्रतिम सुंदर ग्रॅज्युएट एका श्रीमंत घरातील मुलगी होती. रोहिणीचे लग्न एका श्रीमंत घरातील इंजिनियर मुलाशी जोडले होते आणि ही अशी याच्यासोबत पळून आली. भिकेचे डोहाळे म्हणतात ते यालाच. हिच्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल. मला माझे आईवडील आठवले. मी पळून आल्यावर माझी आई आजारी पडली होती आणि वडिलांनी 2 महिने सुट्टी घेतली होती, कारण त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा नव्हती. रोहिणी
याच्या चक्रात कशी अडकली हे मात्र शेवटपर्यंत कळले नाही. तिला कधी विचारले तर डोळ्यात पाणी आणून म्हणते, जाऊ दे ना ताई, हेच माझं नशीब असेल, काहीतरी पुण्य असेल मागच्या जन्मीचे, म्हणून निदान तुझी सोबत तरी मिळाली. रोहिणीची प्रेमाची नवलाई 9 दिवसात संपली. रोहिणी एका श्रीमंत घरातील मुलगी होती. तिला त्याच्या कुटुंबात जुळवून घेणे फार अवघड जात होते. तिने एक दिवस झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून ती वाचली. तिला मी भेटायला गेले तेव्हा ती माझ्या कुशीत खूप रडली. रडतच म्हणाली, ताई, मला नाही जगायचं, मला मरायचं आहे, मला यातून सुटका करून घ्यायची आहे. मी तिला थोपटले आणि म्हटले, अगं, आत्महत्या काही उपाय नव्हे. मग काय करू ताई? मी जिथे आले तेथून परतीचे मार्ग बंद झाले. माझे आईवडील मला स्वीकारणार नाही हे पक्क माहिती आहे मला. हे बघ रोहिणी, आपण दोघींनी पण आयुष्यात खूप मोठी चूक केली. त्याची शिक्षा आपण भोगत आहे. आत्महत्या करणे हा त्यावर उपाय नाही. तेव्हा यानंतर असा विचार देखील मनात आणायचा नाही. आजपासून असं समजायचं, तू माझी सवत नसून छोटी बहीण आहे. आपण दोघी मैत्रिणीसारखं वागू. आपण दोघी मिळून आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगू. या घरात तुझं आणि माझं कुणीही नाही. ज्याच्यासाठी आपण आपलं घर सोडलं तोही आज आपला नाही. तेव्हा आपण एकमेकींसाठी जगायचं. देशील ना मला साथ? हो ताई. रोहिणीने तिला रडत मिठी मारली. आता मी मनात निर्धार केला होता, चूक आपण केली तर दुरुस्तही आपणच करायची. आपलं आयुष्य पूर्ववत होणार नाही, परंतु थोडंफार चांगलं आयुष्य नक्कीच जगू शकतो. त्यासाठी आधी स्वावलंबी होणे आवश्यक आहे. पण कसे, काय करावं? हे बघ रोहिणी, आपण घरच्या घरी काहीतरी कामधंदा सुरू करू. ताई, एकदम बरोबर, मी तुला मदत करेन अगं. पण एक प्रॉब्लेम आहे, आपल्याला त्यासाठी पैसे लागेल आणि मला वाटत नाही आपल्याला हा मदत करेल. ताई, माझ्याकडे काही दागिने आहेत जे मी पळून येताना माहेरून सोबत आणले आहेत. त्यातून आपण साहित्य खरेदी करू. अगं, पण ते तुझं स्त्रीधन आहे. ताई, आपण हे सगळं आपल्या भविष्यासाठी करतोय ना, मग आता तुझं माझं नसून आपलं म्हणूया ना. आता माझ्या पैशाचा प्रश्न सुटला होता. मी त्याला सांगितले की मला घरीच एक दुकान सुरू करायचे आहे. त्याच्यासमोर काढू शकणारी मी आज एवढी हिंमत दाखवली होती. पाठीमागे रोहिणी उभी होती. ती म्हणाली, हो, आम्ही दोघे मिळून हे दुकान चालवू. आमचा निर्धार बघून तो काही न बोलता निघून गेला. त्याच्या होकाराची वाट न बघता दोघे मिळून आम्ही घरीच कामधंदा सुरू केला. आमचे घर एका कोपऱ्यात होते आणि तिथे माणसांची खूप वर्दळ असायची. त्यामुळे आम्ही सुरुवातीला चहा आणि वडापाव विकण्याचे ठरवले. आम्हाला सुरुवातीलाच खूप छान रिस्पॉन्स आला. काही दिवसात आमच्या व्यवसायात चांगला जम बसला. आता आम्ही आर्थिकदृष्ट्या पण सक्षम झालो होतो. काही वर्षांनी आम्ही वर घर बांधून घेतले. आम्ही दोघींनी एकमेकींसाठी जगायचे ठरवले. आमची मुले आणि आम्ही दोघे एकमेकींच्या बाळपणापासून ते आजारपणापर्यंत आम्ही एकमेकींचे सर्व केले. शोभा, आत्ताच लग्न झाले. शोभा म्हणजे माझी मुलगी. रोहिणीने सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. अगदी स्वतःच्या मुलीसारखं सगळं केलं. आजही त्याची अनेक प्रेम प्रकरणे कानावर येतात. पण आता आम्ही त्याचं वाईट वाटून घेत नाही, कारण त्याला आता आमच्या जीवनात काही स्थान नाही. माझ्या मुलांना मी नेहमी सांगते की प्रेम करा, पण डोळे उघडे ठेवून. जाती धर्मापलीकडे जाऊन माणूस ओळखायला शिका. प्रेम आहे की आकर्षण हे आधी तपासा. आईवडिलांच्या मताचा आदर करा. चुकीच्या व्यक्तीशी प्रेम आणि लग्न केल्यास पश्चाताप करण्याशिवाय काहीच हाती राहत नाही. आणि मी माझ्या मुलीला सांगितले की तुला भविष्यात काहीही अडचण आल्यास माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत. मी अक्षम्य गुन्हा केला होता, पण तरी मला आईवडील माफ करतील असा थोडा जरी विश्वास असता तर या नरकयातनातून सुटका करून घेऊ शकली असती. दुसरी बायको केल्यावर
कुण्याही स्त्रीला वाईटच वाटेल. मलाही वाटले होते, पण स्त्रीला वाईटच वाटेल मलाही वाटले होते, पण आता वाटतंय रोहिणी नसती तर मी जगू शकले नसते, आणि मी नसती तर रोहिणी नक्कीच नाही. रोहिणी मला आवाज देत होती, ताई काय करतेस ग, कुठे लक्ष आहे तुझं, मी केव्हाची आवाज देते. कोणाचा तरी संध्याकाळी बर्थडे आहे, त्यासाठी आपल्याला 100 वडापावची आणि समोस्याची ऑर्डर आली आहे. त्या बाबतीत कस्टमर खाली बोलायला आले आहेत. तिचं बोलणं ऐकून नेहा आणि रोहिणी दोघी पण आनंदाने खाली गेल्या. या सगळ्या कथेच्या अनुभवातून मला एक गोष्ट उमगली, प्रेम करा पण डोळे उघडे ठेवून. आकर्षण आणि प्रेम यातील फरक ओळखता आला नाही तर आयुष्यभराची चूक एका क्षणात होते. आईवडिलांचा सल्ला कधीच चुकीचा नसतो, त्यांचा आधार असतो तर आयुष्य वेगळंच दिसलं असतं. आणि हो, स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहणे हेच तिचे खरे सामर्थ्य आहे. जग बदलत नाही, पण तुम्ही स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला तर कठीणातूनही नवे आयुष्य तयार करता येते. चूक झाली तरी जग संपत नाही, पण धैर्याने उभं राहिलं तर नवीन सुरुवात नक्की मिळते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.